बंटी अरे बंटी काय गाई नाश्ता तर करून जा. मला आधीच वेळ होतोय. अहो हेल्मेट तिथेच ठेवलं त्याने, त्याला जाऊ द्या आता. अरे बेटा, अरे तुझं हेल्मेट राहिलं रे बेटा. नाही बाबा, बेटा हेल्मेट गरजेचं असतं रे. तुम्हीच घाला तुमचं हेल्मेट. अरे हा बघ, आज पण हेल्मेट घालून आलाय. अरे इतकी छान हेअरस्टाईल, काय हेल्मेट मध्ये लपवतोस? अरे त्याला हेअरस्टाईलचं काय सांगणार, त्याच्या डोक्यावर केस पण नाहीये.
काका काका बोल काहीतरी. काका तुम्ही बोलवलं होतं आम्हाला. बाळा, मी माझ्या बंटीला नेहमी हेल्मेटचं महत्व समजावत आलो, पण ते त्याला कधी कळलंच नाही रे. आणि आता आता तर तो आम्हाला कायमच या नरकाग्नीत होरपळण्यासाठी सोडून गेला रे. अरे, बापाच्या खांद्यावर मुलाची तिरडी जाणं यापेक्षा मोठं दुःख जगात असेल असं मला नाही वाटत रे. म्हणून सांगतो बाळा, पुत्र विरहाचं दुःख काय असतं याचा अनुभव तू तुझ्या आईवडिलांना देऊ नकोस रे बाळा. फार वाईट अनुभव असतो रे तो. बाळा, हे घे हेल्मेट. तुमची सुरक्षा, तुमचं हेल्मेट. सर्वप्रथम मी RVR इंटरनॅशनल एंटरटेनमेंट अरेना यांच्या या स्तुत्य उपक्रमाचं स्वागत करतो की त्यांनी जनजागृती, विशेषतः जे अपघात होतात ते टाळण्याच्या अनुषंगाने जो प्रयत्न करतात त्यांचा मी स्वागत करतो. मित्रांनो, जगामध्ये भारतात सर्वात जास्त अपघाताचं प्रमाण आणि अपघातातून मृत्युमुखी पडण्याचं प्रमाण आहे. पहिलं महायुद्ध, दुसरं महायुद्ध यामध्ये जेवढे व्यक्ती मृत्युमुखी पडले किंवा जायबंदी झाले त्याहीपेक्षा जास्त लोक दरवर्षी भारतात फक्त आणि फक्त अपघातामध्ये जातात. आणि अपघातामध्ये एका क्षणामध्ये होत्याचं होतं आणि तो व्यक्ती तर जातोच किंवा जायबंदी होतो, परंतु त्याचं कुटुंबसुद्धा उघड्यावर पडतं. विशेषतः तरुणामध्ये हेल्मेट न घालता गाडी चालवणं, टू व्हीलर चालवणं याचा जोश खूप असतो. माझ्या या तरुण मित्रांना एकच सांगणं आहे की जोशमध्ये राहा, परंतु होश घालवू नका. जोशमध्ये जगा, परंतु होश घालवू नका तुमचा. कारण आयुष्य हे फार अनमोल आहे. त्यामध्ये हेल्मेटचा वापर करणं, सीट बेल्ट वापरणं, ह्या सर्व ज्या काही सुरक्षेच्या गोष्टी आहेत त्या आपण पाळल्याच पाहिजे.